विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या मुद्द्यावरून सोलापुरात वातावरण तापलं असून किमान वेतन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विडी उद्योग संघाने विरोध केला आहे। विडी कामगारांना 1000 विडी मागे 379 रुपये किमान वेतन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विडी उद्योग संघाने विरोध करत 1 सप्टेंबरपासून कारखाने बंद करून उद्योग इतर राज्यात स्थलांतरित करण्याचा इशारा दिला आहे। यामुळे विडी कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर विडी कामगार व कारखाना कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। आम्हाला किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती हवी अशा घोषणा देत कामगारांनी कारखाने बंद करू नयेत अशी मागणी केली। महिला कामगारांनी सध्या मिळणाऱ्या 245 रुपयांच्या मजुरीवर आम्ही समाधानी आहोत, मात्र रोजगार हिरावून घेऊ नका अशी भूमिका मांडली। कारखाने स्थलांतरित झाल्यास हजारो कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल अशी चिंता व्यक्त केली। आम्ही तशी तक्रार पुढे काही केली नाही। आम्ही सरकार दरबारी पण गेलो नाही किंवा इथं नाही। आमचं मालक आणि कामगारांचं आमचं नातं खूप घट्ट आहे आणि वेळोवेळी मालकांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नातेवाईक आपल्याकडे यायला घाबरत होते, पण मालकांनी आम्हाला वेळोवेळी मजुरी टाकलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे। त्या कोरोनाच्या बिकट काळात सुद्धा त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे। आमचा पगार वेळेवर मिळतो, आमची मजुरी वेळेवर मिळते। त्यामुळे आम्हाला कामगार आम्ही कुठल्याच संघटनेकडे किंवा आपल्या आयुक्तांकडे शासनाकडे आम्ही कुठलीच तक्रार केली नाही। मालकांनी आम्हाला जे काही दिले त्यात आम्ही समाधानी आहोत। हाताला काम पण नाही आणि महागाई वाढली तर आम्ही कसं जगायचं? आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही। आणि आम्ही सगळे बिडी कामगार आज इथं आपल्या आयुक्तांना विनंती करायला आलोय की आम्हाला किमान वेतन नको आहे, मालक जे काय देतील त्यात आम्ही समाधानी आहोत। हा आमचा रोजगार आहे, आमचं कुटुंब यावर चालत आहे। जर सरकारने यावर काही विचार केला नाही तर आम्ही सगळे आत्मदहनासाठी इथं परत एकदा येऊ, एवढी माझी आपल्या आयुक्तांना विनंती आहे की यातनं काही का होईना तुम्ही जो काही व्यवस्थित असेल सुवर्ण मध्य काढा। यावेळी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आले। येत्या 2 ते 3 दिवसात विडी कामगारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले।